बातमी मुंबईतून मुंबईकरांसाठी पुढील 3 तासांसाठी मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मुंबई आणि रायगड जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय। प्रति तास 65 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे आणि बाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येतंय। गरज नसेल तर नागरिकांनी बाहेर पडूच नये असं प्रशासनाकडून सूचित करण्यात आलंय। 3 दिवसापासून मुंबई आणि मुंबईच्या उपनगरामध्ये सतत पाऊस पडत आहे आणि काल मध्यरात्रीपासून देखील मुंबई आणि मुंबईच्या उपनगरामध्ये पावसाने हा जोर धरलेला आहे। त्यामुळे संपूर्ण मुंबई परिसर हा जलमय झालेला आहे। किंग सर्कलचा परिसर आपण बघितलं तर या ठिकाणी नदीचं स्वरूप आलेलं आहे। त्यामुळे जास्त त्रास हा नागरिकांना या ठिकाणी होत आहे। रस्त्यावरती ट्रॅफिक झालेला आहे आणि या ट्रॅफिक मध्ये 4 व्हीलर असतील 2 व्हीलर असतील त्या बंद देखील पडत आहेत आणि या ठिकाणी नागरिक आपण म्हणतो 2 व्हीलरला धक्का मारून घेऊन जाताना दिसत आहेत। आणि या ठिकाणी रेल्वे सेवा देखील आपण बघितलं तर 25 ते 20 मिनिटं उशिराने धावत आहे। मध्य रेल्वे सेवा असेल पश्चिम रेल्वे सेवा असेल ही उशिराने धावत आहे। त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्या आणि काम असेल तरच घराबाहेर पडा असं आव्हान देखील प्रशासनाकडून महानगरपालिकेकडून आणि हवामान खात्याकडून हा करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता पुढचे 3 तास देखील या ठिकाणी रेड अलर्ट हा जारी करण्यात आला आहे आणि पुढचे 3 तास जोरदार पाऊस होण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना सावधानतेचा इशारा घ्या असा पालिकेकडून शासनाकडून आणि हवामान खात्याकडून सांगण्यात आलेला आहे। आणि आपण मुंबईची परिस्थिती बघितली तर या ठिकाणी पूर्णपणे धीमी झालेली आहे, कारण की संपूर्ण ठिकाणी वातावरण बघितलं तर जलमय झालेलं आहे आणि या ठिकाणी ज्या गाड्या आहेत त्या स्लोपने रस्त्यावरती धावताना दिसत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देशमुखसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।